आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आसाममध्ये पुरानं जबरदस्त थैमान घातलंय। न भूतो न भविष्यती अशा प्रकारे पुरामुळे आसाममधलं जनजीवन पूर्णतः अस्ताव्यस्त झालंय। आसाममधल्या सुमारे 5 लाखपेक्षा जास्त नागरिकांना या पुराचा मोठा फटका बसलाय। आसाममधले 20 जिल्हे यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेत। ही दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहेत। जिथे बघावं तिथे पाणीच पाणी अशा प्रकारची स्थिती आहे। कामपूर जिल्ह्यातली ही दृश्य आहेत। काही ठिकाणी तर जंगली भागात हत्ती सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या। कपिला नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे 3.5 लाखपेक्षा जास्त जनावरं प्रभावित झालेत। पुराच्या पाण्यात हत्ती वाहून जात असल्याचा व्हिडिओ हा सध्या चर्चेचा विषय ठरला। होजाई इथली दृश्य आपण पाहतो आहोत। शाळेत, सरकारी कार्यालय सगळीकडे पूरच पूर। बहुसंख्य ठिकाणी कमरेपेक्षा जास्त पाणी आसामच्या ग्रामीण भागात। नदीचं प्रचंड असं पात्र, दोन्ही काठ सुद्धा पाण्याखालती गेले आहेत आणि नागरिकांना कसा बसा आपला। आणि ही दृश्य आहेत ती हत्ती वाहून जात असतानाची। खरं तर हत्ती हा पाण्यात उत्तम पोहणारा प्राणी म्हणून ओळखला जातो, पण या पुराचा पाण्याचा वेग इतका जबरदस्त होता की त्याच्यात घरं, गाड्या, शासकीय कार्यालय हे तर बुडालच, पण नैसर्गिक साधन संपत्तीला सुद्धा, प्रामुख्याने वन्यजीवांना आणि गायी, बैल, गुरं यांना याचा प्रचंड फटका बसलाय। तर ही कालची दृश्य दिमा हसाओ इथली। या लाटेची गती किती आहे ती बघा की अख्खी रेल्वेच्या रेल्वे आडवी झाली आणि खालनं रूळ खडी सकट वाहून गेले। तर ही कामपूर जिल्ह्यातली दृश्य। यातल्या वाहून गेलेल्या एक दोघांना वाचवण्यात यश आलं, पण बाकी लोक मात्र सापडले नाही। ज़्यादा बढ़ रहा है अभी। हर घंटा में पानी बहुत स्पीड बढ़ रहा है अभी। और हमारे जो होजाई जो ज़िला है ना, उसमें ये निगानीमुख और बिन्नाखंदी, डेकोरा, उसमें बहुत मन फंसा हुआ है अभी भी। उसका कोई सहारा नहीं है, वो मनो ऐसे ही उधर खड़े हैं। लास्ट 3 डेज से इधर पे बहुत ज़्यादा फ्लड आया है। जो कोपली में जो रिवर है इधर टुवर्ड्स हुजाई डिस्ट्रिक्ट से गया है, उसमें ज़्यादा बाढ़ आ गया क्योंकि वो नेपको का जो बांध है वो खुल गया। स्लूइस गेट खुलने के बाद में अगले 3 दिन तक बहुत ज़्यादा बाढ़ आया है इस अंचल में। तिकडे आसाममध्ये इतका जबरदस्त पूर आहे, तर महाराष्ट्रात मात्र लोकांचे डोळे पाऊस कधी येणार याकडे लागलेत। असनी चक्रीवादळामुळे राज्यातल्या काही भागात अद्यापही उष्णतेची लाट आहे। विदर्भातल्या काही जिल्ह्यात उष्णतेचा पारा 45 अंशांच्या पार आहे, तर राजस्थान, दिल्ली, पंजाब या भागात मोठी लाट आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि मराठवाड्यात लातूर आणि उस्मानाबाद या 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। म्हणजेच महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागात 17 ते 19 मे या 3 दिवसाच्या कालावधीत विजांचा प्रचंड कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडेल अशा प्रकारचा इशारा हवामान विभागाने दिलाय। तळ कोकणात 2 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन पक्का आहे असं मानलं जातंय। कोकण किनारपट्टीवर तसेच संकेतही मिळायला सुरुवात झाली आहे। मच्छीमारांच्या माहितीनुसार समुद्रात फेसाच्या मोठ्या लाटा येत आहेत, त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यात कोकणात मान्सून दाखल होण्याची अधिक शक्यता आहे। विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण झालेत। पुढच्या 2 दिवसात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून मात्र वर्तवण्यात आला आहे। गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्यानं वाढते। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर हा 15.8% पोहोचला। हा आकडा मागच्या 10 वर्षातला सर्वाधिक आहे। म्हणजे गेल्या 13 महिन्यांपासून घाऊक महागाईचा दर हा 2 अंकी झाला।
महागाईचं संकट पुढच्या काही काळात अधिक वाढू शकतं याचेच हे संकेत आहेत. आपण एक नजर टाकूयात काही आकडेवारीवर, ज्यामुळे ही महागाई आपल्याला समजू शकेल. एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांची दर म्हणजे महागाई ही 8.35% वाढली. भाज्यांचे दर हे 23.24% वाढले. बटाट्याचा भाव हा 19.84% वाढला. फळंसुद्धा महाग झालेत जवळपास 11%. गव्हाच्या किमतीमध्ये सुद्धा जवळपास 11%ची वाढ झाली, 10.70%. अंडी, मासे यातसुद्धा 4.5%ची वाढ झाली आहे. इतकी महागाई वाढली आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात सुद्धा सर्वाधिक म्हणजे 38% वाढले महागाई. LPG गॅसच्या किमतीसुद्धा 38% वाढले. या सगळ्यामध्ये राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देणारी एक बातमी, कारण अनेक जिल्ह्यांमध्ये शिल्लक ऊसाचा प्रश्न हा गंभीर होत चालला आहे. न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं या प्रश्नाला लावून धरलं होतं. उस्मानाबाद, बीडसह जालना आणि जळगाव इथे सुद्धा ऊसाचं गाळप मोठ्या प्रमाणात बाकी आहे, हे आम्ही दाखवलं. कारखाने बंद झाल्यामुळे हवालदिल झालेला ऊस उत्पादक शेतकरी होता, पण ऊस वाळून जाण्यानं तो अधिक निराश होत होता. काहींनी तर आत्महत्यासुद्धा केली. या सगळ्या बाबी न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं आपल्या कव्हरेजच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची दखल घेतली आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठकसुद्धा मुंबईत पार पडली. 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस यासाठी 200 रुपये प्रति टन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या साखर कारखान्यांना हे निर्देश दिले. ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टन अनुदान देण्याचा निर्णय झाला. आम्ही या प्रश्नाला वाचा फोडली होती, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. अखेर सरकार या मुद्द्यावर जागं झालं. आणि आता काही राष्ट्रीय बातम्या. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी आता कनिष्ठ न्यायालयातच सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की सुनावणी तिथेच होईल. दरम्यान ही जी मशीद आहे त्या परिसरात शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून करण्यात आलाय, तर मुस्लिम पक्षकारांनी तो दावा फेटाळून लावलाय. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा वाराणसी कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेत. ज्ञानवापी विषयी दावे प्रतिदावे. ज्ञानवापीचा वाद चिघळला. मशिदीत आढळलं शिवलिंग. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या सर्वे दरम्यान शिवलिंग आढळल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलाय. त्यामुळे आता ज्ञानवापी मशिदीचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी ज्ञानवापी मशिदीचं 3ऱ्या दिवसांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यावेळी सर्वेक्षण करणाऱ्या पथकानं नंदीच्या परिसराची पाहणी केली. त्या परिसरात शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टानं तो परिसर सील करण्याचा आदेश दिलाय. वहाँ पे कल जब सर्वे की एक्सरसाइज कंडक्ट हो रही थी तो वहाँ पे जो वजू खाना है, वजू खाने के बीचों बीच हमने एक कुएं जैसी दीवार देखी और मैंने एडवोकेट कमिश्नर महोदय से रिक्वेस्ट की कि उस पानी को वजू खाने के खाली कराया जाए, कम कराया जाए. और जब वो मेरी रिक्वेस्ट को मान के पानी को कम कराया गया तब हम उस कुएं जैसे वॉल पे पहुँचे और वहाँ देखा कि काफ़ी बड़ा एक शिवलिंग है. करीब उसकी 4 फीट डायमीटर होगा और 4 फीट डाया का और करीब 2.5 से 3 फुट लंबा होगा. ज्ञानवापी मशिदीच्या आवारात ज्या ठिकाणी पाण्याचं कारंज आहे तिथेच शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या प्रकरणी मशीद प्रबंधन समितीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला आव्हान देण्यात आलंय. 3 दिवसांच्या सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी मशिदीचं तळघर, घुमट आणि पश्चिमेला असलेल्या दारांचं चित्रीकरण सुद्धा करण्यात आलंय. या सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी कोर्टासमोर सादर केला जाणार होता. मात्र कोर्ट नियुक्त कमिशनने रिपोर्ट सादर करण्यावेळी वेळ वाढवून मागितली आहे. ज्ञानवापीच्या सर्वेक्षणानंतर जिथे शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आलाय त्या परिसरात कोर्टाच्या आदेशावरून सीआरपीएफचं पथक तैनात करण्यात आलंय. ज्ञानवापी मशिदीच्या आवारात तो भाग
वजूखाना म्हणून ओळखला जातो। तो परिसर साधारणतः 30 बाय 30 फूट आकाराचा आहे। त्याला 3 दरवाजे असून प्रशासनाने हे तिन्ही दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतलाय। वजूखान्याचा परिसर सील करण्यात आल्यामुळे मुस्लिम बांधवांसाठी वजू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। इमीडिएटली हमने माननीय न्यायालय में एप्लीकेशन मूव की और ये मांग की कि ये बहुत इंपॉर्टेंट पीस ऑफ एविडेंस है, इसको सिक्योर किया जाए, प्रिजर्व किया जाए, जिस पे माननीय न्यायालय ने सीआरपीएफ के कमांडेंट को और ये डायरेक्शन दिया है कि वहाँ पे राउंड द क्लॉक रहेंगे और उसको प्रोटेक्ट करेंगे, प्रिजर्व करेंगे। उनकी व्यक्तिगत जिम्मेदारी होगी और डीजीपी और चीफ सेक्रेटरी यूपी इसको मॉनिटर करेंगे। दरम्यान ज्ञानवापी मशिदीतील तलावाचा एक जुना व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। त्यामध्ये त्या तलावाच्या मध्यभागी दिसत असलेली प्रतिकृती नंदीची असल्याचा दावा करण्यात येतोय। ज्ञानवापी मशीद कमिटीनं मात्र तो दावा फेटाळून लावलाय। हिंदू पक्षकारांकडून जे शिवलिंग असल्याचा दावा केला जातोय ते पाण्याचं कारंज असल्याचा प्रतिवाद ज्ञानवापी मशीद कमिटीकडून केला जातोय। कोर्टानं त्याविषयी दिलेला आदेश चुकीचा असल्याचा दावा सुद्धा मशीद प्रबंधन कमिटीकडून करण्यात आलाय। तो ये सब इनका प्री प्लान है। हम ये बिल्कुल नहीं मानते कि ज्ञानवापी मस्जिद या काशी में मथुरा का जो मामला है ईदगाह का, या जितनी ये 300 या 3300 या 3000 जो बताते हैं, ये सब एक संयोजित प्लान है इनका, और ये आहिस्ता आहिस्ता अपने प्लान को पूरा करेंगे। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सुद्धा ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण प्रकरणी वाराणसी कोर्टानं दिलेल्या आदेशावर नाराजी व्यक्त केली आहे। धार्मिक सद्भावनेला छेद देणारा निर्णय असल्याचं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटलं आहे। ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून करण्यात आल्यानंतर वाराणसीतील गंगा नदीच्या किनाऱ्यावर विशेष गंगा आरती सुद्धा करण्यात आली। कोर्ट कमिशनरकडून वाराणसी कोर्टात सर्वे रिपोर्ट सादर केल्यानंतर सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। ज्ञानवापीतील शिवलिंगावर सिमेंट लावून त्याला कारंजाचा आकार देण्यात आला असावा असा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलाय। तसंच तळघरामध्ये शिवलिंगाचा खालचा भाग असावा अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। हमने जो उस अपने एप्लीकेशन में बात कही है वह यह है कि जो भी अदालत का आदेश है डिस्ट्रिक्ट कोर्ट वाराणसी का और माननीय उच्च न्यायालय का, वह आदेश बिल्कुल कानून सम्मत है। इसीलिए हमें कानूनी तर्क रखने का मौका दिया जाए, यही मेरा याचना है उस एप्लीकेशन। दरम्यान ज्ञानवापी मशीद प्रकरणी हिंदू सेना नावाच्या संघटनेनं पक्षकार करून घेण्यासाठी कोर्टासमोर अर्ज केलाय। त्यामुळे आता कोर्टाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे वादात सापडलेल्या याच ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका पुढे येतात त्याची। कोर्टानं ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंग सुरक्षित ठेवण्यासाठी परिसर सील केला। त्यामुळे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी चांगलेच भडकले। मुस्लिमांची बाजू न ऐकताच कोर्टानं हा निर्णय दिल्याचा आरोप त्यांनी केला। न्यायालयानं सर्व्हेवर बंदीला नकार दिल्यानंतर हा सर्व्हेच अवैध असल्याची टीकाही त्यांनी केली। ही सर्व कारवाई म्हणजे 1991च्या उपासना कायद्याचा भंग असल्याचा आरोप सुद्धा ओवैसी यांनी केला। ज्ञानवापी के मस्जिद के इशू में आप देख रहे हैं कि कितनी एक प्रोसीजरल अनफेयरनेस की एक मिसाल क्रिएट कर दी गई कि सर्वे कमिश्नर तो मुसलमान साइड तो पूछे ही नहीं, मगर दूसरी साइड पूछती है कि इतनी सर्वे भी हो और इनको सर्वे कमिश्नर बना दीजिए। ये क्या है ये? और फिर आप सर्वे कमिश्नर रिपोर्ट नहीं देता, दूसरी साइड जाकर कोर्ट को दौड़ते बोलते हैं कि बाबा मिल गए, और कोर्ट जो है मुस्लिम साइड को बगैर सुने आप कहते हैं कि उसको सील कर दो, सिर्फ 20 नमाजी जाएंगे। ये सरासर नाइंसाफी है। तिकडे वाराणसीच्या या ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरा इथल्या वादग्रस्त ईदगाह मशीद परिसर देखील सील करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। इतकंच नाही तर या मागणीसाठी मथुरा न्यायालयात एक याचिका सुद्धा दाखल करण्यात आली। हिंदू धर्माच्या लोकांनी ही याचिका दाखल केली। याचिकाकर्त्यांचा दावा आहे की गर्भगृह आणि इतर पुरातत्व मंदिराच्या काही अवशेषांचं नुकसान होऊ शकतं, तसंच परिसर सील न केल्यास ते काढूनही टाकले जाऊ शकतात। या प्रकरणावर सुनावणी संदर्भात न्यायालय लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे।
आणि आता वळूयात राज्यातल्या काही बातम्यांकडे. बातमी आहे निवडणुकांची, कारण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या पावसाळा झाल्यानंतर घ्याव्यात या संदर्भातला एक विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिलेत. ज्या ठिकाणी फार पाऊस पडत नाही या ठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे असा प्रश्नच कोर्टानं केला. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम तयार करावा असं न्यायालयानं म्हटलंय. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग निवडणुकांच्या संदर्भात कधी तारखा जाहीर करतं, कशा तारखा जाहीर करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणुका लांबवता येत नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे राज्यातल्या 15 महानगरपालिकांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, अकोला, नागपूर, चंद्रपूर, मराठवाड्यात परभणी, नांदेड, वाघाळा, लातूर, अमरावती, इकडे पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर या निवडणुका होणं अपेक्षित आहे. राज्य सरकारने बोटचेपी भूमिका न घेता स्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे कोर्टाचा आदेश मानत जिथं शक्य आहे पावसाचा व्यत्यय येणार नाही त्या निवडणुकींचा प्रोग्राम तयार करावा. आणि मला तर वाटतं सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी संधीच या महाराष्ट्र सरकारला ओबीसी राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात दिले मिळाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता हे निवडणूक आयोगाचं काम आहे की या सगळ्याचा अहवाल तयार करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणं. आता या बाबतीत आयोग कदाचित राज्य सरकारकडे किंवा हवामान खात्याकडे ही सगळी माहिती मागेल. राज्य सरकारकडे निवडणुकीच्या यंत्रणांच्या बाबतीतली माहिती मागेल. ती ज्यावेळेला मागतील त्यावेळेला आम्ही ती देऊ. आणि हा आता निवडणूक आयोगाचा सर्वस्वी अधिकार आहे की निवडणुका कधी घ्यायच्या. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे त्या ठिकाणी निवडणूक घ्यायला काय हरकत आहे, आणि त्याचे कोकण आणि मुंबईमध्ये दुसऱ्या टप्प्यात घ्यावी अशी प्रसारमाध्यमाने दाखवलेलं आहे. निवडणूक निकालपत्र 1 तासात 2 तासामध्ये हातामध्ये येईल. पण त्याचा सरळ अर्थ आहे की ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे त्या ठिकाणी निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घ्याव्यात, आणि ज्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात पाऊस कमी आहे तिथं ताबडतोब निवडणुका घ्याव्यात. तिकडे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं आम्ही स्वागत करतो, पण पावसाळ्यानंतर मुंबईतील निवडणूक झाली तर ओबीसी आरक्षण संबंधित डाटा एकत्र करण्यासाठी ही वेळ वापरता येईल असं म्हटलंय मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी. राज्यामध्ये सारख्या निवडणुका प्रत्येक वेळेला सगळी यंत्रणा कामाला लागणं, त्यापेक्षा जर त्या एकत्र झाल्या तर जास्त चांगलं होईल. ओबीसी सारखा मोठा घटक त्याच्याशिवाय तुम्ही निवडणुका घ्या हे अनाकलनीय आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेवूनच मी माझं वैयक्तिक बोलतोय. मला असं वाटतं की ह्या जर वाढीव वेळामध्ये सरकार अतिशय शीघ्र गतीने जो इम्पिरियल डाटा जो हे करत आहेत त्याच्यावर काम सुरू आहे ते जर झालं आणि ओबीसीच्याही ह्या जागा आपल्याला ठरवता आल्या तर मला असं वाटतं की त्याने एक चांगला मेसेज जाऊ शकतो. तिकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह 15 राज्यातील राज्यसभेच्या रिक्त 57 खासदारांच्या निवडणुकांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. ज्या 6 जागांवर ही निवडणूक होते त्यात भाजपचे 3 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा प्रत्येकी 1 खासदार आहे. पण आता बदललेल्या समीकरणानुसार 6व्या जागेसाठी महाराष्ट्रात मोठी चुरस रंगणार आहे. महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील आमदारांची संख्या पाहता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी चढाओढ रंगण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ आहे, ज्यात शिवसेना 55, राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44, इतर पक्षांचे 8 आणि अपक्ष 8 आमदारांचा समावेश आहे.
तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे, ज्यात भाजपचे 106, रासपचा 1, जनसुराज्यचा 1, अपक्ष 5 आमदारांचं वजन भाजपकडे आहे। राज्यसभेची जागा जिंकण्याचा एक कोटा असतो, ज्यात राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले राज्यसभेच्या रिक्त जागा, आलेली संख्या +1 असा कोटा काढला जातो। त्यानुसार राज्यसभेच्या विजयासाठीचा कोटा महाराष्ट्रातील आमदारांची संख्या 288 भागिले रिक्त जागा 6 +1 म्हणजे 288 भागिले 6 म्हणजे 41.14, त्यात 1 मिसळला तर 42 म्हणजे महाराष्ट्रातला राज्यसभेच्या विजयासाठीचा कोटा आहे 42 जागांचा। या पक्षीय बलाबलानुसार रिक्त होणाऱ्या 6 जागांपैकी भाजपचे 2, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो, पण 6वी जागा जिंकण्याचा कोटा कोणत्याच पक्षाकडे नाहीये। भाजपची जिरवण्यासाठी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित संभाजीराजेंना पाठिंबा दिलाही तरी 6वी जागा संभाजीराजेंनाच मिळेल याचीही कुठली शाश्वती सध्या तरी दिसत नाही। महाविकास आघाडीची स्थापना करण्यापासून ते भाजपचा प्रत्येक वार अंगावर घेण्याचं काम करणारे शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पुन्हा खासदारकी मिळणं निश्चित मानलं जात आहे, तर इतर पक्षांनी मात्र अद्याप पत्ते उघडलेले नाही। त्याचवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा देत निवडणुकीत रंग भरलाय, पण आता शिवसेनेनं दुसऱ्या जागेवर दावा ठोकत 6व्या जागेची चुरस आणखी निर्माण केली आहे। शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल एवढंच मी आत्ता आपल्याला सांगतो। या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते बसतील। महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो शिवसेनेच्या कोट्यातला असेल आणि तो कसा निवडून आणायचा याची स्ट्रॅटेजी हे तिन्ही पक्षाचे नेते बसून ठरवतील, पण मला पूर्ण खात्री आहे की उमेदवार दुसरा निवडून येणार। बदललेल्या समीकरणानुसार भाजपचे केवळ 2च खासदार होऊ शकतात, त्यामुळे या परिस्थितीत भाजप 6व्या उमेदवारासाठी कुणाला समर्थन देतं यावर राजकीय समीकरण अवलंबून असणार आहे। भाजपने तिसरा उमेदवार जर उतरवला तर 6व्या जागेसाठी निवडणूक होईल, कदाचित घोडेबाजार होईल। दुसरी गोष्ट, ज्यांना संभाजीराजे नको आहेत असे जे आमदार आहेत ते या वेगळ्या उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही। मागच्या 2.5 वर्षांपासून राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा वेळोवेळी रंगली, मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलंच नाही। आता राज्यसभेच्या निवडणुकीत काही नवीन समीकरणं जुळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यसभेच्या एका जागेवरून मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप आला होता। त्या भूकंपामध्ये मध्य प्रदेशचं काँग्रेस सरकार कोसळलं। त्यावेळेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकीय चातुर्य दाखवत तिसरी जागा ही भाजपसाठी सोडलेली होती। मात्र यावेळेस परिस्थिती वेगळी आहे। भाजप आणि शिवसेनेचा वाढता तणाव व शरद पवार आणि संभाजीराजेला दिलेलं समर्थन, त्यामुळे 6व्या जागेवरून महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर जाते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तिकडे राज्यसभेच्या 6व्या जागांसाठी अपक्ष म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभरातल्या सर्व आमदारांना केलं आहे। याबद्दलचं एक पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिलं आहे। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी आपण निश्चित सहकार्य कराल अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली। संभाजीराजेंनी काय नेमकं आवाहन केलं या पत्राच्या माध्यमातून आपण पाहूयात। त्यांनी म्हटलंय, सर्व महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यास आपणास कल्पना आहे की महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होत आहेत। या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला। या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे। या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला विधानसभा सदस्यांच्या 42 मतांची आवश्यकता आहे। महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता या 6 जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 1 जागा तर भाजपला 2 जागांवरती विजय मिळवणं शक्य वाटतं। उर्वरित एका जागेकरता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नाही। याकरता या जागेवर अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी असं आवाहन मी सर्व राजकीय पक्षांना आणि अपक्ष आमदारांना केलेलं आहे।
आपला संभाजी छत्रपती. दरम्यान आत्ताच एक बातमी हाती येते, ती म्हणजे एक मोठी बातमी. राज्यसभेतल्या जागेसाठी म्हणजे भाजप आपल्या 3ऱ्या जागेसाठी उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली. राज्यसभेसाठी पियुष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक अशा 4 नावांची जोरदार चर्चा. 3ऱ्या जागेसाठी भाजपला 13 मतं कमी पडत आहेत. भाजपकडून 3ऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांच्या करता आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं कळतं. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या आणि एक बातमी तर लोकप्रतिनिधींच्या हाणामारीची. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक बातमी लोकप्रतिनिधींच्या हाणामारीची. मीरा भाईंदर महानगरपालिकेतून. मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असतानाच भाजपच्या 2 नगरसेविका आपापसात भिडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या नगरसेविका एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. उपस्थित सभागृह सदस्य आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची वेळ आली. दुपारच्या सुमारास महासभेमध्ये उद्यान आरक्षित असताना बारची निर्मिती होत असल्याचा विषय भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी उपस्थित केला. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सभा यावर निर्णय घेऊ शकत नाही असं सांगत पीठासीन अधिकारी उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी हा विषय निकाली लावला. अशा वेळेला भाजप नगरसेविका तथा आमदार गीता जैन या पुढचा विषय मांडण्याकरता पुढे सरसावल्या. तर हेतल परमार यांनी काही भाष्य केलं. त्यावर गीता जैन यांनी देखील परमार यांना प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे हेतल परमार या चौताळून थेट गीता जैन यांना मारण्याकरता त्यांच्या अंगावर धावून गेल्या. आता एक मोठी बातमी. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात गुजरात एटीएसनं एक मोठी कारवाई केली. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसनं मुसके आवळले. अटक करण्यात आलेले सर्व 4ही आरोपी हे अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याचे हस्तक म्हणून काम करत होते. गुजरात एटीएसनं अबू बकर, युसुफ भटाका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशा 4 जणांना अटक केले. या सगळ्या आरोपींना अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आलंय. 1993 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बॉम्बस्फोटांमध्ये यांचा सहभाग होता. हे सगळे आरोपी नंतर परदेशात पळून गेले होते. हे आरोपी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबादमध्ये आले होते. या संदर्भात गुजरात एटीएसला गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली आणि एटीएसनं ही धडक कारवाई केली. गुजरात एटीएसची कारवाई ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. काही राज्यातल्या बातम्या. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान ते 21 मे रोजी पुण्यात जाहीर सभा घेतील. आता 21 मेला पुण्यात जी राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे त्याला परवानगी मिळणार का नाही याची चर्चा सुरू होती. पण अखेर राज्याच्या गृहमंत्र्यांनीच राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळायला काहीच हरकत नाही असं म्हटलंय. आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमानुसार राज ठाकरे यांनी सभा घेण्यासाठी काहीच हरकत नाही असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांच्या सभेचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालंय. पुण्यातल्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या नदीपात्राच्या जागेत 21 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या संदर्भात परवानगी मिळावी म्हणून पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पोलिसांना पत्र दिले. पोलिसांनी जागेची पाहणी सुद्धा केली आहे. त्यामुळे आता पाटबंधारे विभागानं परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जा असं म्हणत मनसेच्या पत्राला वेगळा रस्ता दाखवलाय. तिकडे अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळल्यानंतर सुरू झालेला वाद थांबता थांबत नाहीये. आता तर मनसेनं थेट औरंगजेबाचं थडगं उखडण्याचा इशारा दिलाय आणि यावरून राजकारण अधिक टोकदार झालंय. MIMचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर उधळलेल्या फुलांनी उफाळलेला राजकीय वाद आठवड्याभरानंतर सुद्धा सुरूच आहे. आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी औरंगजेबाच्या थडग्याची गरजच काय असं म्हणत थडगं जमीनदोस्त करण्याचा इशारा देणारं ट्विट केलं. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?
जमीनदोस्त करा हे थडगं, म्हणजे हा अलगाववादी तिथे डोकं टेकायला जाणार नाही. माननीय बाळासाहेब सुद्धा हेच म्हणाले होते. बाळासाहेबांचं काहीच ऐकायचं नाही का आता? नाहीतरी औरंगाबादच्या नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहेच. पण आता संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की संभाजीनगर येथे असलेले हे औरंगजेबाचं थडगं हे पूर्णपणे नेस्तानाबूत केलं पाहिजे. मनसे आणि इतर पक्षांनी औरंगजेबाच्या कबरीवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर खुलताबादमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही लोक कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली आणि तात्काळ कबरीचं मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला. नहीं, वो सरकार को क्या करना है वो उनके कहने पे सरकार नहीं करेगी. सरकार जब खुद को उनको जब जो ठीक लगेगा वो करेगी. और वो 5 साल में थे तब उन्होंने कभी ये कहा नहीं. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी पुन्हा एक इशारा दिला. त्यांचं म्हणणं आहे की औरंगजेबची जी कबर आहे त्याची आम्ही उद्ध्वस्त करू. त्यांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो. तुमचं एकंदर काय म्हणणं यावर? काही नाही, याच्या संदर्भामध्ये औरंगाबादचे पोलीस सक्षम आहेत, ते योग्य ती कारवाई करतील. सरकारच्या या भूमिकेवर मनसेनं जोरदार टीका केली. औरंगजेबाच्या कबरीला सुरक्षा पुरवणं हा निर्लज्जपणा असल्याचा घणाघात मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलाय. या संपूर्ण महाराष्ट्र आणि शिवप्रेमींवरती त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे. संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या थडग्याला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवल्याची बातमी हा निर्लज्जपणाचा कळस आहे. एकंदरीतच अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका कृतीनं महाराष्ट्रातलं वातावरण तापवलंय. पण किती काळ जुन्या थडग्यातील मुद्द्यांवरून नव्यानं वाद निर्माण करत राहायचा याचाही विचार राजकीय पक्षांनी करायला हवा. औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज ठाकरे 5 जूनच्या अयोध्या दौऱ्यावर ठाम असतानाच भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह हे देखील आपल्या इशाऱ्यावर ठाम आहेत. माफी मागितल्याशिवाय मी अयोध्येत त्यांना पाऊल ठेवू देणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी आज केला. दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेच्या आंदोलनात मार खाल्लेल्या काही उत्तर भारतीयांनाच हजर केलं. अयोध्या सबकी है, सबको आने का हक है, लेकिन राज ठाकरे बिना माफी मांगे उत्तर भारतीयों से अगर बिना माफी मांगे अयोध्या आएंगे तो हम उनको रोकेंगे और अयोध्या क्या उत्तर प्रदेश की धरती पर उनको पैर नहीं रखने देंगे जब तक वो माफी नहीं। एक लाइन की बात है, ये आपकी धार्मिक यात्रा नहीं है, ये आपकी राजनीतिक यात्रा है। 6 महीने पहले तक आप मोदी जी की आलोचना करते थे, 6 महीने पहले तक आप योगी की आलोचना करते थे। अचानक आपका हृदय परिवर्तन हुआ, आप लीडर बनना चाहते हैं। ये आपकी राजनीतिक यात्रा है, धार्मिक यात्रा नहीं है। और अगर लीडर बनना चाहते हैं तो बनिए, देश का लीडर बनिए, क्या दिक्कत है इसमें। या सगळ्या विषयात साध्वी कांचनगिरी याही यावेळेला उपस्थित होत्या. त्यांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलं. राज ठाकरे यांनी माझ्याकडे दिलगिरी व्यक्त केली, कोणी चूक सुधारून येणार असेल तर त्यांना अडवू नये असं म्हणत त्यांनी या विषयात मध्यस्थीचा प्रयत्न केला. पण ब्रिजभूषण मात्र आपल्या विरोधाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. पूछा उनसे, बोलते देखिए पीछे बहुत लोग बहुत कुछ करते हैं। आप देखिए आज भी बड़े बड़े मंत्रालय में लोग बैठे हैं। थोड़ा संक्षेप में रखिए, उसी विषय पर रखिए। तो अगर उन्होंने एक संत से माफी मांगी है तो मैं भी कहूँगी आप माफ कर दीजिए और आप वहाँ स्टेज सजाइए और मेरा काम रहेगा वो आके आपसे माफी मांगेंगे और वो अपनी गलती स्वीकार करेंगे। माफ करना, आप ठाकुर हैं और ठाकुरों की परंपरा रही है, पूरा देश के लिए बलिदान दिया है ठाकुरों ने। आपका विचार स्वागत, आपका विचार। मैं चाहूंगी कि मेरा भाई मुझे निराश नहीं करेगा। तिकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी पूर्ण झाली. या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 19 मे रोजी आता मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे. मनसेतर्फे वकील सयाजी नांगरे यांनी युक्तिवाद केला.
तर राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अटकपूर्व जामिनाला तीव्र विरोध केला. या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्या दरम्यान नेमकं काय घडलं एक नजर टाकूयात. मनसेच्या वकिलांनी म्हटलं, आम्ही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळेला जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. आम्ही पोलिसांना धक्का दिलेला नाही. त्या आमच्या मागे पळत आल्या आणि ड्रायव्हरनं गाडी पुढे नेली. त्यावेळेला त्या पडल्या. पोलीस तक्रारीत देखील कुठेच नाही आहे की आम्ही पोलिसांना धक्का दिला. प्रदीप घरत जे सरकारी वकील आहेत त्यांनी असं म्हटलंय, संदीप देशपांडे आणि इतर नेते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरातून जेव्हा बाहेर आले तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांना बाजूला नेलं. त्यावेळेला त्यांनी माध्यमांशी बोलून येतो असं सांगितलं. माध्यमांशी बोलण्याचा केवळ बनाव त्यांनी केला. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघंही चालत्या गाडीत बसून पळून गेले. संतोष धुरी यांना ताब्यात घेताना चालकानं गाडी चालवली. धावत्या गाडीचा दरवाजा देखील उघडा होता. त्यावेळेस जर तो दरवाजा कोणाला लागला असता तर किती गंभीर घटना घडली असती. यावेळेला गाडीचं एक चाक पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गेलं. त्यामुळे पकडही सैल झाली. तसंच धावत्या गाडीचा उघडा दरवाजा रोहिणी माळी या महिला कर्मचाऱ्याला लागला आणि ती जमिनीवर कोसळली. मुळात ते पळून जाण्याकरताच तिथे आले होते असं प्रदीप घरत यांनी आपला प्रतिदावा करताना म्हटलं. ही सगळी एक जाणीवपूर्वक केलेली घटना आहे असा आरोपही त्यांनी केला. यामागे काही विशेष हेतू होता का या प्रश्नाची उत्तरं शोधली पाहिजेत. त्यामुळे दोघांच्या पोलीस कोठडीची गरज आहे असं ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यापुढे कोणत्याही महिलेवर पुरुषानं हात उगारल्यास त्याचा हात तोडून त्याच्याच हातात देईन असा आक्रमक पवित्रा घेत सुप्रिया सुळे यांनी इशारा दिलाय. काल पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या दरम्यान महिला कार्यकर्त्याला मारहाण झाली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी जळगावात हा इशारा दिला. त्यावर आता भाजपकडून सुद्धा प्रतिक्रिया आली. सुप्रियाताईंनी सगळ्याच बाबतीत अशी भूमिका घ्यायला पाहिजे. नवनीत राणा यांच्यावर कारवाई झाली किंवा इतर महिलांवर अन्याय होतो तेव्हा सुप्रिया सुळे गप्प का असतात असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. हा शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे ज्यांनी नेहमी महिलांचा मान सन्मान केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते की जर आज नंतर या राज्यामध्ये कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेला असं जर त्यांनी अंगावर हात उठला तर मी स्वतः तिथे जाईन आणि कोर्टात केस करीन आणि त्याचा हात तोडून त्याच्या हातात काय लावले. सुप्रियाताईंनी सगळ्याच बाबतीत अशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे. कारण यापूर्वी राणांसोबत जे झालं नवनीत राणासोबत त्यावेळी त्या काही बोलल्या नाहीत किंवा अनेक लोकांवर किंवा महिलांवर अशा प्रकारचे ज्यावेळेस हल्ले झाले त्यावेळेस त्या काही बोलल्या नाहीत. राज्यात यापुढे कुठल्याही महिलेवर पुरुषांना हात उगारल्यास अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय. पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या दरम्यान एका महिला कार्यकर्तीला मारहाण झाली होती. चूक असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज म्हटलंय. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई कधी करणार असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलाय. हा शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे ज्यांनी नेहमी महिलांचा मान सन्मान केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते की जर आज नंतर या राज्यामध्ये कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेला असं जर त्यांनी अंगावर हात उठला तर मी स्वतः तिथे जाईन आणि कोर्टात केस करीन आणि त्याचा हात तोडून त्याच्या हातात काय लावले. त्याप्रमाणे जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्यावर सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतील आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील. मी तेच सांगितलं की ज्यांची चूक असेल, आता भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करणं किंवा महिलांना मारहाण करणं ही अतिशय आक्षेपार्ह अशी बाब आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध जी कारवाई अभिप्रेत आहे ती कारवाई होईल. सरकार पुरस्कृत राष्ट्रवादी असेल शिवसेना त्या ठिकाणी हल्ले करते. गृहमंत्री महोदय त्यावर कारवाई आपण करत नाही, काय बोलत नाही.
परंतु भारतीय जनता पार्टीचा काही आंदोलनाचा किंवा एखादा असा विषय आला की तत्परतेनं कारवाईचे आदेश देता नव्हे ती कारवाई झालेली आहे. मला वाटतं सरकारने अशा प्रकारे पक्षपातीपणं कारवाया करणं योग्य नाही. आणि आता एक जाता जाता महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी. श्रीलंकेचं नवीन सरकार हे देशाचं नुकसान रोखण्यासाठी आणि देशाला अर्थव्यवस्थेला स्थिरस्थावर करण्यासाठीचा एक भाग म्हणून एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. श्रीलंका सरकारनं आपली राष्ट्रीय विमानसेवा विकण्याची योजना आखली आहे. तसंच अधिकाऱ्यांना सरकारी पगार देण्याकरता पैसे छापण्याससुद्धा भाग पाडलं जात आहे. गंभीर आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेले श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत. सरकारी एअरलाईन्स अर्थात श्रीलंकन एअरलाईन्सचं खाजगीकरण करण्याचा सुद्धा प्रस्ताव आहे. पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात विक्रमसिंघे यांनी तोट्यात चाललेल्या श्रीलंकन एअरलाईन्सचं खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याचं म्हटलंय. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. या बातम्या तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला जरूर कळवा. तसंच ब्रेकनंतर पुढच्या काही क्षणांमध्ये मुंबईतल्या काही खूप महत्त्वाच्या बातम्या घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा मुंबईमध्ये.